घरामध्ये पैसा नेहमी टिकून राहण्यासाठी हे महत्त्वाचे 11 उपाय नक्की करा. आपण खूप काम करतो, कष्ट करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण अशा घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. जे उपाय आणि काही नियम पाळल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील. त्यातला पहिला उपाय आहे, आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू हा आडवा करून ठेवायचा असतो आणि तो आडवा झाडू ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 2. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू कोणालाही देऊ नयेत. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत. 3. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नयेत. 4. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. 5. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नका. म्हणजेच घरातून संध्याकाळी पैसे कोणालाही देऊ नका. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू संध्याकाळी कोणाला देऊ नयेत. 6. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू कोणालाही देऊ नयेत. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत. घरामध्ये लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आपण आज काही थोडे महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत. 1. रोज सकाळी फरशी साफ करताना, फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि थोडी हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे. हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते. 2. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. 3. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नयेत. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. 4. प्रत्येक अमावस्येला म्हणजे दर महिन्याच्या अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ दान करावे. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितृ म्हणजे आपले पूर्वज त्यांचे आत्मा तृप्त होतो आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात. 5. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरातील माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. 6. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. 7. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजा दररोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 8. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. 9. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई असो, आपली बहीण असो, आपली बायको असो किंवा आपली मुलगी असो, कोणीही असो. घरातील स्त्री जर अगदी आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्याला घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहते.
त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.